मिफमध्ये शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग होतं आहे. काय सांगाल, किती प्राऊड वाटतं आणि किती ब्लेस्ड वाटते की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्या शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग झालं आहे. सिनेमाची जी सुरुवात आहे तो मुखपट होता, म्हणजे त्याच्यात मुखपट होता, त्याच्यात कुठलाही साऊंड म्हणजे डायलॉग्स नव्हते. हमसफरमध्ये सुद्धा कुठलाही डायलॉग नाही आहे. अहिल्यानगर फिल्म फेस्टिवल सुद्धा करू आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की जे नवीन आपल्या मातीचे कलाकार आहे त्यांच्यासाठी नक्की 100% करू. नमस्कार, मी नितीन मोरे. रेट्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मिफचं 19वे वर्ष आहे. 2026मध्ये मिफला भेटीला आला आहे. आजच्या दिवसाचं औचित्य खरंच खूप सुंदर आहे, कारण का आजच्या दिवशी अहिल्यानगरमधील एक गोड शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग इकडे झालं आहे. शॉर्ट फिल्मचं नाव आहे हमसफर. आम्ही सुद्धा पहिल्यांदा बघितले आणि त्याच शॉर्ट फिल्मचे प्रोड्युसर किंवा त्या शॉर्ट फिल्मचे एक प्रेक्षक माझ्यासोबत नरेंद्र सर आहेत. सगळ्यांनी सर खरंच खूप भारी वाटते पुन्हा एकदा तुम्हाला भेटून. आणि स्वागत आहे तुमचं मुंबईमध्ये. नगरवरून आपल्या फिल्मच्या स्क्रीनिंगसाठी तुम्ही आलात. पहिल्यांदाच बघितली मी शॉर्ट फिल्म. ह्याच्या आधी सुद्धा खूप फेस्टिवलमध्ये आपल्या शॉर्ट फिल्मला सिलेक्टसुद्धा झाली, तिकडे नामांकनसुद्धा मिळाली. मिफमध्ये शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग होतं आहे. काय सांगाल, किती प्राऊड वाटतं आणि किती ब्लेस्ड वाटते की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्या शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग झालं आहे. खरोखरच एक फार अतिशय प्राऊड मोमेंट आहे आणि मिफमध्ये हमसफरची आज स्क्रीनिंग झालेली आहे. या अगोदर नोव्हेंबरमध्ये गोवामध्ये इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरामामध्ये आपली शॉर्ट फिल्म तिथंही स्क्रीनिंग झालं होतं. आणि एक आनंदाचा क्षण आहे की जेव्हा आपण कुठली तरी एक निर्मिती करतो, ती निर्मिती वेगळ्या ठिकाणी जाते, जगभरातील प्रेक्षक ती पाहतात. बरोबर. हमसफरची एक खासियत अशी आहे की खरं पाहिलं तर जो इंडियन सिनेमा किंवा भारतीय सिनेमाची जी सुरुवात आहे तो मुखपट होता, म्हणजे त्याच्यात मुखपट होता, त्याच्यात कुठलाही डायलॉग नव्हते. हमसफरमध्ये सुद्धा कुठलाही डायलॉग नाही आहे. हे फक्त म्युझिक आणि मायमिंगचे जे आपण ज्यांना खरोखर एक इंडियन इंडस्ट्रीचे म्हणजे इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधले मायमिंगचे ज्यांना आपण सर्वश्रेष्ठ सांगू शकतो असे विजय पारकर सर यांनी याच्यात मेन रोल केलेला लीड रोल आहे. त्याचबरोबर ऑलरेडी नॅशनल अवॉर्ड विनर आणि बरेचसे अवॉर्ड विनिंग अभिजित दळवी, जो स्वतः अहिल्यानगरच्या मातीचा आहे. अभिजितची ही संकल्पना होती, त्या संकल्पनेला अनुष्का मोशन पिक्चर्सनी साथ दिली आणि आज हमसफर तुमच्यासमोर प्रस्तुत झालेली आहे. बरोबर. एक सिंपल 20 मिनिटाची एक सरळ स्टोरी आहे की एक व्यक्ती आणि त्याचा रेडिओवरचा प्रेम किंवा त्याचा काही त्या रेडिओवरचा लगाव, असं मला वाटतं एक सोप्या पद्धतीत आपण ती सादर केलेली आहे. लोकांना फार आवडत आहे. लोकांचे फीडबॅकही फार चांगले आहे. आत्तासुद्धा बरेचसे जे प्रेक्षक होते की त्यांनी भेटून हेही सांगितलं की सर एक फार वेगळी संकल्पना तुम्ही मांडली. आणि हे सगळं जेव्हा आपण म्हणजे मी जसं म्हटलं, आपण जितके प्रयत्न करतो किंवा आपण जे एफर्ट्स टाकतो, जेव्हा लोक त्याला त्या पद्धतीने सपोर्ट करतात किंवा त्यांचा फीडबॅक येतो तर आनंदच होतो. सिनेमाची सुरुवात ही मूकपटापासून झाली, पण आपल्या शॉर्ट फिल्ममध्ये एक असा कॅरेक्टर होता ज्याला साऊंड येतो, म्हणजे आपला रेडिओ. कारण का रेडिओज बोलत होते आणि रेडिओज पूर्णपणे आपल्या शॉर्ट फिल्मची मांडणी करत होता. प्रोड्युसर म्हणून तर तुम्ही दरवेळेला अशा कार्यक्रमामध्ये जोडलेला असता, पण एक प्रेक्षक म्हणून किती सुखावलात आहात हमसफरला बघून? कारण का प्रेक्षकाची एक दृष्टिकोन वेगळा आहे, एक प्रोड्युसरचा दृष्टिकोन वेगळा आहे तुमचा. एक प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातून हमसफर किती सुखावले तुम्हाला, काय सांगाल? प्रेक्षकाच्या दृष्टिकोनाने तर 100% फार चांगलं आहे, पण मला असं वाटतं हमसफरपेक्षा ही तर एकापेक्षा एक सादरीकरण होतं. बरोबर. फार वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स, म्हणजे मी आता एक लद्दाखी शॉर्ट फिल्म पाहिली, 2-3 बांगला शॉर्ट फिल्म पाहिली, आता एक हिंदी पाहिली. तर मला असं वाटतं की ॲज अ प्रोड्युसर, ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन तुम्हाला बरंच काही पाहायला मिळतं. नक्कीच. आणि इंडियन सिनेमा आज वर्ल्डच्या मॅपवर जातोय, तर ते पाहायला अत्यंत आनंद होतो. तर प्रेक्षक म्हणून स्वतःचीच निर्मिती नाही तर इतर सगळी निर्मितीसुद्धा पाहायला जास्त आवडतं. आणि मला असं वाटतं की जेव्हा भारतीय सिनेमा इतकं चांगलं आज ज्या ह्याच्यावर आहे की इंडियन सिनेमाला आता कुठलं तोड नाही आहे, तर मला असं वाटतं स्वतःची सिनेमा पाहून तर आनंद होतो, पण दुसरे आपल्यापेक्षा अजून चांगले सिनेमा पाहून आनंद होतो. नक्कीच. अहिल्यानगरमध्ये आम्ही दरवर्षी येतो, करंटकासाठी येतो, तर कार्यक्रम आहेत. गेल्या वर्षी आपलं पहिलं डिजिटल एक्झिबिशन तुम्ही भरवलं ते सुद्धा आहे. असं एखादं फिल्म फेस्टिवल अहिल्यानगरमध्ये आम्हा प्रेक्षकांना आणि अहिल्यानगरच्या प्रेक्षकांना परत बघायला मिळेल का? किंवा अशी काही संकल्पना आहे का डोक्यामध्ये की यस, इथून आपण इन्स्पिरेशन घेऊ आणि आपल्या इथे सुद्धा असं फिल्म फेस्टिवल करू? काय सांगायला? 100% करू. आणि ही एक इन्स्पिरेशन बरेच दिवसापासून आहे, कारण आता जग डिजिटल होत आहे. बरोबर. अहिल्यानगर महाकरंड एक फार वेगळी कॉन्सेप्ट आहे. अहिल्यानगर महाकरंड ती एक एकांकिका स्टेजची स्पर्धा आहे. बरोबर. पण आपण लवकरच एक मला असं वाटतं की अहिल्यानगर फिल्म फेस्टिवल सुद्धा करू. क्या बात आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की जे नवीन आपल्या मातीचे कलाकार आहे त्यांच्यासाठी नक्की 100% करू.
तर डोक्यात संकल्पना आहे, बघू लवकरात लवकर एक्झिक्यूट करू. बरं, तर हमसफरची सुरुवात चांगली झाली. हमसफरला खरंच खूप चांगले नॉमिनेशनसुद्धा मिळाले आहेत. हमसफरचा पल्ला याच्या पुढे अजून किती असणार आहे? कारण का गोवा फिल्म फेस्टिवल असेल, त्याच्यानंतर मी असेल, याच्या पुढे हमसफरचा प्रवास कसा सुरू राहील, काय सांगाल त्याबद्दल? नाही, प्रवास तर सुरू आहे, कारण आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपली फिल्म घेऊन जातो, तिथून चांगला रिस्पॉन्स मिळतं. तर मला वाटतं की ऑडियन्सनी, क्रिटिक्सनी, जजेसनी हमसफरला चांगल्या प्रकारे त्यांनी रिसीव्ह केलेलं आहे. तर मला वाटतं म्हणजे हा प्रवास तर चालू राहीलच आणि हमसफर अजून बरेच ठिकाणी जाईल याची मला खात्री आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा सर खरंच खूप धन्यवाद. तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण हमसफरच्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू सर.